नमस्कार। आज आपण साबुदाणा न भिजवता उपवासाची मस्त कुरकुरीत रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी साबुदाणा घ्यायचा। हा साबुदाणा मी गॅसवर 2 मिनिटं परतून घेतला, भाजून घेतला आहे। खूप जास्त वेळ साबुदाणा भाजायचा नाही, गरम होईपर्यंतच 1-2 मिनिटं परतून घ्यायचा। यामुळे साबुदाणा मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो। साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला। हा थोडा रवाळच आहे। आता यातच 1 वाटी भगर घालायचं, यालाच वरई सुद्धा म्हणतात। आणि पुन्हा साबुदाणा आणि भगर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। हे मिक्सरला मी बारीक करून घेतलं। हे थोडं जाडसर आहे, बारीक रव्यासारखं आहे। आता गॅसवर एका पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचं। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरं घालायचं। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घालायच्या। 1-2 मिनिटं मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्या। 1-2 मिनिटं मिरच्या परतून घेतल्या की आता यात 2 वाटी पाणी घालायचं। जेवढं भगर घेतलं होतं त्याच्या डबल पाणी घालायचं। आपण 1 वाटी भगर घेतलं म्हणून यामध्ये मी 2 वाटी पाणी घालते। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाणी उकळलं आहे। आता यामध्ये हे मिक्सरमधून बारीक केलेलं भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालायचं। थोडं थोडं पीठ घाला। आधी मी अर्ध पीठ घालते, चमच्याने मिक्स करून घ्यायचं। आणि पुन्हा आता राहिलेलं पीठ घालून घेऊया। 2-3 मिनिटं भगर शिजवून घ्यायचं, वाफवून घ्यायचं। भगर लवकरच शिजते। आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ तुम्ही आधी पाणी उकळताना सुद्धा घालू शकता। हे छान वाफवलं गेलं आहे, पीठ शिजलं आहे, लवकरच शिजते। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे खूप गरम आहे त्यामुळे 5 मिनिटं थंड होऊ द्या। आता यात उकळलेले 2 बटाटे घालायचे। बटाटे हाताने स्मॅश करून घ्या किंवा किसणीने किसून घेऊ शकता। आणि पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतला आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं। यात आपण आणखी थोडं मीठ घालून घेऊया, कारण बटाटा आपण नंतर घातला आहे। आणि हे पुन्हा 2-3 मिनिटं चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं। याचा गोळा बनवून घ्यायचा। तर 2 ते 3 मिनिटं मी मिश्रण चांगलं मळून घेतलं। पीठ व्यवस्थित वाफवलं गेलं आहे, त्यामुळे बघा हाताला अजिबात चिपकलं नाही आहे। त्यानंतर इथे मी 1 मोठं ताट घेतलं आहे। याला आधी तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा यामध्ये थापून घ्यायचा। बेलण्याने सुद्धा अशा प्रकारे लाटून घेऊ शकता। हे पातळ लाटून घ्यायचं, खूप जास्त जाड ठेवायचं नाही। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात। तर आधी हे स्क्वेअर आकारामध्ये कापून घ्यायचं। त्यानंतर याचे अशा प्रकारे ट्रायंगल करून घ्यायचे। अशा प्रकारे याच्या लांब पट्ट्या करू शकता, ट्रायंगल किंवा स्क्वेअर करू शकता। तर हे आपण तळून घेऊयात। हे तुम्ही डीप फ्राय करून घ्या किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। मी डीप फ्राय करून घेणार आहे। हे असेच मस्त कुरकुरीत खायला छान लागतात। तर इथे आधीच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं तापलेलं आहे। तर आता यामध्ये 3 ते 4 ट्रायंगल एकाच वेळी तळून घ्या। सुरुवातीला 2-3 मिनिटं हे जाऱ्याने हलवायचे नाही। याच्यावरचा फेस कमी झाला की त्यानंतर पलटून घ्यायचे आणि हे 2-3 वेळा अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। हे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही, लवकर तळल्या जातात। मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे। बघा छान तळल्या गेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच प्रकारे सगळे ट्रायंगल तळून घ्यायचे। हा नाश्ता वरून खूप कुरकुरीत असतो, पण आतमध्ये सॉफ्ट आहे, त्यामुळे हा अजिबात तेलकट होत नाही। हे असे कुरकुरीत खायला खूप छान लागतात किंवा यासोबत उपवासाची शेंगदाण्याची चटणी बनवा। आता उपवासाला हा नाश्ता बनवून बघा। खूप जास्त आधी तयारी करून ठेवावी लागत नाही, साबुदाणा भिजवावा लागत नाही। वेळेवर हा नाश्ता तयार होतो, पटकन होतो आणि खायलाही खूप चविष्ट लागतो। तुम्हाला नक्कीच आवडणार। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।